नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघण्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे नक्कीच आभार मानेन. आपल्या घरामध्ये सगळ्या प्रकारची भांडी असतात. स्टील, ॲल्युमिनियम, तांबं, पितळ, मातीची भांडी आणि लोखंडाची भांडी सुद्धा. पण ती घाण तर होतात. स्टील, ॲल्युमिनियम प्रामुख्याने आपण खूप जास्त वापरत असतो. तर त्यावरती ना क्षारयुक्त पाण्यामुळे काळपट थर होतो आणि तांबं, पितळची भांडी अशी काळसर होतात. पण आपण फक्त आज एक सोल्युशन बनवणार आहोत, ज्याने की सगळ्या प्रकारची भांडी तुम्ही घासू शकतात, अगदी लोखंडाची सुद्धा. मातीची भांडी तर तुम्ही घासू नाही शकत, कारण त्याला आपण कसल्याच प्रकारचं सोल्युशन वापरत नाही. फार तर फार फक्त लिंबाने ते आपण घासून घेत असतो. आता आपण बघणार आहोत, पण तत्पूर्वी तुम्हाला मी रिझल्ट दाखवून देते. रिझल्ट बघू शकता किती भारी आला आहे. यावरती हे जे सोल्युशन आहे, जेव्हा आपण तांबं पितळवर अप्लाय करतो त्याने बिलकुल काळपट असे भांडे होत नाही. बऱ्याचदा आपण जेव्हा तांबं पितळ क्लीन करतो तर तेव्हा लगेच त्यावरती काळपट थर जमा होतो. तसं इथे काहीच होणार नाही. स्टील, ॲल्युमिनियम सगळं काही भांडे आपण स्वच्छ करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करू. चला, आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्या पेस्टसाठी आपण इकडे गव्हाचं पीठ वापरत आहोत. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इकडे ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता. या दोन पिठापैकी एकच पीठ वापरा, किंवा जास्त फार तर फार बाजरीचं पीठ तुम्ही वापरू शकता. पण मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल की तुम्ही गव्हाचं पीठ नक्की एकदा वापरून बघा. क्लिनिंगसाठी एकदम बेस्ट आहे. आपण तर पोळी खातोच, पण एकदा कधीतरी गव्हाच्या पिठाचा वापर क्लिनिंगसाठी नक्की करून बघा. त्यानंतर एक इनोचं पूर्ण साचे मी यामध्ये टाकलेलं आहे. आता इनो तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 1 चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि ते यामध्ये टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पितांबरी. हो, अगदीच बरोबर ऐकलंय तुम्ही. पितांबरी पावडर आपल्या घरामध्ये असतेच असते. सो ती पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे. जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलंय त्याचे अर्ध पितांबरी पावडर घ्यायची आहे. जर तुमच्या भांड्यांमध्ये तांबं पितळीची भांडी खूप जास्त तुम्हाला साफ करायची असेल, खूप घाण झाली असेल, तर समप्रमाण तुम्हाला इकडे घ्यायचं आहे गव्हाचं पिठाचं आणि पितांबरीचं. त्यानंतर आपण यामध्ये टाकत आहोत डिशवॉश लिक्विड. डिशवॉश लिक्विड आपल्याला यामध्ये टाकल्यानंतर इतपत टाकायचं आहे की जो याची पेस्ट बनायला हवी. खरं तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा टाकू शकता, किंवा मग डिशवॉश लिक्विड 2 चमचे टाकल्यानंतर यामध्ये तुम्ही व्हिनेगर वापरून याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता, किंवा मग तुम्ही इकडे लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता. पण मी तुम्हाला एक रेकमेंड करेल, जर तुम्हाला तांबं पितळीची भांडी घासायची असेल तर व्हिनेगरचा वापर इकडे करू नका. कारण व्हिनेगरचा वापर आपण केला तर तांबं पितळीची भांडी लगेच काळपट होतात. त्यामुळे आपण इकडे ना लिंबाचाच वापर करणार आहोत. आता मला असं वाटत आहे की यामध्ये डिशवॉश लिक्विड कमी पडलं आहे, त्यामुळे मी पुन्हा यामध्ये डिशवॉश लिक्विड ऍड करून घेत आहे. डिशवॉश लिक्विड ऐवजी वॉशिंग पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा लिक्विड डिटर्जंट वापरत असणार ते वापरू शकता, किंवा भांडे घासण्यासाठी जर तुम्ही साबणाचा वापर करत असणार तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. भरपूर असे ऑप्शन आहे. आता तुम्ही बघू शकता एक व्यवस्थित अशी पेस्ट आपली बनलेली आहे, स्मूथ पेस्ट बनलेली आहे. आता यामध्ये आपण टाकत आहोत लिंबू. तर लिंबू अर्धा ते 1 लिंबू तुम्ही यामध्ये टाकू शकता. सो तुम्ही बघू शकता लिंबाचे दर खूप जास्त वाढले आहे, त्यामुळे आपण लिंबू खूप कमी प्रमाणात वापरलेला आहे. आमच्या इकडे लिंबाचे दर 10 ला 1 झालाय. तुमच्या इकडे काय भाव आहे मला कमेंट करून नक्की सांगा. जसं आपण यामध्ये लिंबू टाकतो ना, तसं हे फसफसायला लागतं आणि अशा पद्धतीने एकदम हलकी अशी पेस्ट तयार होते. एवढ्या मोठ्या पेस्टमध्ये आपल्या घरातील सगळ्या प्रकारची भांडी साफ होतात. आता तुम्हाला मी रिझल्ट सुद्धा दाखवते. सगळ्यात पहिले आपण तांबं पितळ कसं स्वच्छ करायचं ते बघूयात. तुम्ही बघू शकता मी फक्त पेस्ट लावली आहे. अगदी व्यवस्थित असं क्लीन होत आहे. तुम्हाला असं वाटत आहे की हे नको, असं पद्धतीने नको लावायला, तर तुम्ही घासणीचा वापर किंवा अशा पद्धतीने लिंबाचा वापर सुद्धा करू शकता आणि लिंबाच्या सालीने असं लावू शकता. असं केल्याने तांबं पितळीची भांडी बिलकुल काळपट होत नाही. दुसरी गोष्ट, जेव्हाही तुम्ही ही पेस्ट लावता आणि नंतर क्लीन करता, त्यानंतर तुम्हाला लगेच ही तांबं पितळीची भांडी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला साबण वगैरे किंवा डिशवॉश लिक्विड वापरायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण ते यामध्ये वापरलेलं आहे. आणि नंतर लगेच एखाद्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. नंतर यावरती अशा पद्धतीने काळपट डाग होत नाही. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. चला, आता आपण तांबं पितळ स्वच्छ केलं. आता ॲल्युमिनियम आणि स्टील कसं स्वच्छ करायचं ते बघूयात. तेलाची केटली ही भरपूर तेलकट चिवट होत असते, ती सुद्धा याने स्वच्छ होते. त्याचबरोबर मसाला डब्बा हा जो आहे हा आपण रोज वापरत असतो, तर हा सुद्धा याने खूप जबरदस्त असा स्वच्छ होतो. ॲल्युमिनियमची भांडी ही बऱ्याचदा खूप काळी होतात आणि आपण ती रोज घासतो तरी सुद्धा त्यावरती काळपटपणा दिसतो, ती पांढरीशुभ्र नाही दिसत. तर तुम्ही हप्त्याभरातून एकदा अशी पेस्ट बनवून घरातील सर्व भांडी नक्की क्लीन करायला पाहिजे. असं केल्याने भांडीची सुद्धा आपण म्हणू शकतो डीप क्लिनिंग होते, कारण रोज आपल्याला एवढी गडबड असते ना, तर कधी कधी आपण म्हणावं तसं त्याला
भांडे घासत नाही त्यामुळे सुद्धा असा काळपट थर होतो आणि क्षारयुक्त पाण्यामुळे तर होतच होतं. त्याचप्रमाणे तुम्ही हे जे काय आहे हे टाइल्स क्लीन करण्यासाठी सुद्धा ही पेस्ट वापरू शकता. एवढी जबरदस्त आहे. जर क्षारयुक्त पाण्याचे डाग झाले असेल टाइल्स वरती तर ते सुद्धा तुम्ही याने काढू शकता. हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा. बॅकग्राऊंडला तुम्हाला जो आवाज येत आहे तो निर्वीच करत आहे, तर निर्वीची लुडबुड आता माझ्या मागे चालू असते, ते आता तुम्ही समजू शकता. सो प्लीज त्यासाठी रिअली सॉरी. तर अशा पद्धतीने आपले भांडे सगळी स्वच्छ झालेली आहे आणि आता ही भांडी ना तुम्ही सुकवून घेऊ शकता, कारण आता उन्हाळा आहे. उन्हामध्ये चांगली कडकडीत सुकवली, तुमच्याकडे ट्रॉली असेल तर मग झुरळ वगैरे होत नाही. हा व्हिडिओ मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. सबस्क्राईब